त्याला नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबरा सांगतात की बाबा आम्ही एक देवाचं एक गाव, आम्ही विठोबाचे नाम, आम्ही त्या विठोबाचं नामाचं गायन केलंय. काय आम्ही त्या विठोबाच्या नामाचं गायन केलंय, एकाच केलंय बरं का. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि त्याचं गायन केल्याच्या नंतर आम्हाला अनेकांचे काम नाही. आता आम्हाला कुणाचंही दुसऱ्याचं काम पडत नाही. आमच्या पूर्वजांनी काही ज्यांनी ज्या वाटा आणलेल्या होत्या त्या वाटा मोडून, या वाटा सूक्ष्म दुस्तर प्रकारच्या ज्या वाटा आहेत त्या सगळ्या मोडून टाका आणि आमच्यासोबत आम्ही सांगतो तसं भजन करा. मग का हो महाराज, ते भजन करायचं कसं? मग महाराज सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग लावायचा, टाळ श्रुती टाळ घोष करायचा, आणि मग त्यातून येणारा जो ब्रह्मरस आहे तो आवडीनं सेवन करायचा. सेवू ब्रह्मरस आवडीने. मग का हो तुकोबराय, एवढं सगळं तुम्ही सांगता, मग यातून आम्हाला फायदा काय होणार? तर तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे महापातकी पतित. नुसतं पापी नाही, महापापी, पाप्यातला पापी तो सुद्धा काय होणार आहे? होती जीवनमुक्त हेळा मात्रे. कितीही पापी असला तरी तो नामस्मरणाने काय होणार? तो या जीवनातून मुक्त होणार. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ आणि थोडक्यात भावार्थ. आता कीर्तन संपवलं तरी चालतंय म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काय सांगू आजची गंमत, वा 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 वा. काय ते वादक, काय ते गायक, काय ती माईक सिस्टीम, काय ते टाळकरीन, काय ते श्रोते मंडळ. वा 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 वा. सगळं कसं, सगळं कसं ओके मध्ये बघा. आजचं सगळं कसं महान आहे, पण आजचा कीर्तनकार थोडा लहान आहे. त्यामुळं चुकलं उकलं तर पदरात घ्यायची जबाबदारी तुमची. आणि तसं आहे ना, आमचा तो मामाचा थोडासा कंपनी फॉल्ट आहे, कारण की आम्ही बोबडे कंपनीचे. त्यामुळं काय चुकलं उकलं तर पदरात घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड असं सर्वांचं नियोजन आहे, इथलं गोड असं नियोजन आहे. आणि त्या नियोजनामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता काही काही लोकांना वाटतं पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे झाडझुडीचं कीर्तन असते. असं वाटत नाही आज, तुमच्याकडे बघून वाटत नाही आज पहिला दिवस आहे म्हणून. पण तुम्हाला एक सांगू का, बघा कुठलंही मोठं काम करत असाल, एखाद्या शॉपचं, एखाद्या दुकानाचं, एखाद्या मोठ्या काही याचं उद्घाटन करत असाल तुम्ही, तर कुणाला बोलवता? कोणाला बोलवता? VIP लोकांना बोलवता ना. मग आजचं उद्घाटन करायला कोणाला बोलवलं? म्हणा ना, आम्ही पण VIP. हां, VIP लोकांचे काम असतात हे. पहिल्या दिवसाचं उद्घाटन करणं म्हणजे तुम्ही सर्वांनी आज माझ्याकडं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. सप्त्यातला पहिला दिवस म्हणजे जबाबदारीचा दिवस असतो. म्हणजे कसा असतं माहिती का, पहिला दिवस चांगला पार पडला की त्याचा शेवट सुद्धा कसा होतो? चांगलाच होतो. त्यामुळं माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी आज चांगला कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून आपल्याला नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबरा सांगतात की बाबा तुकोबराच नाही तर प्रत्येक संतांना सांगितलेलं आहे की नामाशिवाय सर्वात श्रेष्ठ काहीच नाही. या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असन तर काय करायचं? कलियुगी माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. महाराज सांगतात कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये जर उद्धरून जायचं असन आणि या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायचं असन तर सर्वात महत्त्वाचं साधन, उरलं सुरलेलं साधन फक्त आपल्याकरिता काय दिलंय? नामस्मरण दिलंय. 4 युग सांगितले जातात आणि त्या 4 युगामध्ये सर्वात वेगवेगळे असे साधन आहेत. काय वेगवेगळे असे साधन आहेत. आपल्याला नाम हे साधन देण्याचं एक कारण आहे. संतांना माहीत होतं, देवांना माहीत होतं कलियुगातले लोक लय बिझी निघणार आहेत, त्यांना जेवायला सुद्धा टाइम भेटणार
मग सोपं साधन द्या. त्यांना उद्धरण्याकरता काय सोपं साधन द्या. मग सोपं साधन कोणतं? सगळ्यात सोपं नामसंकीर्तन. साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरी ते, जळतील पापे जन्मांतरी हो जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. हो नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी ते, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन होते जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरी. तरीचे. महाराज सांगतात हे नामस्मरण इतकं सोपं की न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. कुठल्याही प्रकारचं सायास यामध्ये नाही, कुठल्याही प्रकारचे आपल्याला कष्ट घ्यायचं काम नाही. किती सोपं आहे. तुम्ही जर काही महिला मंडळ, तुम्ही जर काही काम करत असाल, काम कुठलंही काम करत असाल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही चपात्या करत असाल, तुम्ही धुणं भांडी करत असाल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. तुम्ही पण करता हो देवाचं नामस्मरण, पण तुम्ही आपापल्या देवाचं नामस्मरण करता म्हणजे पप्प्याच्या बापाचं. तुमचे देवच आहेत ना ते पती परमेश्वर. तुम्ही त्याचं नामस्मरण करता, पण त्याचं नामस्मरण केल्यापेक्षा, तुमच्या मालकाचं नामस्मरण केल्यापेक्षा जगाच्या मालकाचं नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या मालकाचं नामस्मरण कराल तर शिव्या भेटतील, जगाच्या मालकाचं नामस्मरण कराल तर मोक्ष भेटल, मोक्ष. त्यामुळे जगाच्या मालकाचं नामस्मरण करायचं. काही काम करत असताना करायचं नामस्मरण. पण हल्ली काय झालंय माहिती का, आपल्याला जीवावर येतो. आपण जीवनात 8 तास करायला केला पाहिजेत माणसानं. काय केलं पाहिजेत? नियम केला पाहिजेत की नाही बुवा. आता काही झालं तरी दिवसातून कमीत कमी 1 माळ तरी जपायची. थोडं तरी नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजेत. माणसाच्या मनानं थोडाफार निर्धार केला पाहिजेत. पण नाही, आपलं मन कसं आहे माहिती आहे का, महाराज सांगतात बहुत चंचळ चपळ. मन चंचल चपल, मन चंचल चपल, मन चंचल चपल, मन चंचल चपल. जाता येता लागवेळा, जाता येता लागवेळा. मन चंचल चपल, मन चंचल चपल. जाता येता नलगे वेळा, नलगे वेळा, नलगे वेळा. मन चंचल चपल, मन चंचल चपल, चपल चपल. माणसाचं मन इतकं चपळ आहे, इतकं चंचळ आहे. महाराज सांगतात बहुत चंचळ चपळ. जाता येता न लगे वेळ. हे कधी घरी जातं कधी परत येतं याचा मेळ लागत नाही. अहो घरीच काय, कीर्तनात बसल्या बसल्या माणूस अख्खा भारत फिरून येतोय. महिला मंडळ जे जोडीनं, म्हणजे जे एकटे एकटे आलेत त्या नाही बरं, जे जोडीनं कीर्तन आलेत त्यांनी घराला कुलप लावलेत का? कुलप लावले, पण काहीच्या मनात विचार असतो, माय कुलूप लावलं पण कुलपाला झटका द्यायचा राहूनच गेला. बरोबर का नाही? होतं माणसाचं मन असं. एक कवीनं फार छान सांगितलंय बघा, जहा ना पोचे रवी वहा पोचे कवी. याचा अर्थ असा की जिथं सूर्याचं किरण पोचत नाही तिथं एखाद्या कवीचं मन जाऊन येतं. असं हे मन असतं, फार चपळ, फार चंचळ असं हे मन असतं. पण या मनाला जर ताब्यात घ्यायचं असन, या मनाकडून जर नामस्मरण करून घ्यायचं असेल तर त्याला एकच विलाज आहे. काय? आपण कुठंतरी 8 तास केला पाहिजे जीवनामध्ये. करायचं 8 तास. अरे संत किती नामस्मरण करायचे, संत किती नामस्मरण करायचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक दृष्टांत सांगते. जगद्गुरु तुकोबारा एकदा बहिर्दिशेला गेले. कुठे गेले? बहिर्दिशा कळते का? हा, बहिर्दिशेला गेले. आणि बहिर्दिशेला गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा देवाचं त्यांचं नामस्मरण चालूच होतं. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. आणि नामस्मरण चालू असताना समोरून एक शास्त्रीबुवा चालले होते. शास्त्रीबुवा जात होते आणि शास्त्रीबुवांनी ते ऐकलं की तुकोबाराय काय करतात,
पवित्र अशा अपवित्र अशा जागेवर सुद्धा काय करतात, देवाचं नामस्मरण करतात. शास्त्री बुवा थोडेसे समोर जाऊन उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर तुकोबाराय मागून आले. मागून आल्याच्या नंतर त्यांनी आवाज आला, ओ तुकोबाराय इकडे आहे, इकडं मागचे नाही ते तिथं. तुकोबारायांना आवाज दिला आणि तुकोबारायांना आवाज दिल्याच्या नंतर तुकोबाराय तिथे गेले आणि शास्त्री बुवांना विचारलं, का हो तुम्हाला लोक संत म्हणतात, तुम्हाला लोक साधू म्हणतात, मग तुम्हाला इतकं कळत नाही का की तसल्या अपवित्र जागेवर गेल्यावर, बहिर्दिशेला गेल्यावर भगवंताचं नाव घेऊ नये. काय भगवंताचं नाव घेऊ नये. पण आपला वारकरी संप्रदाय तसं सांगत नाही महाराज. आपला वारकरी संप्रदाय सांगतो काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही जागा अपवित्र सांगितलं नाही, कुठलाही वेळ अपवित्र सांगितलं नाही. भगवंताचं नाव जिथं घ्याल ती जागा, ती वेळ काय होऊन जाईल, पवित्र अशी होऊन जाईल. मग तुकोबाराय म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण काय करू, माझी मज झाली, माझी मज झाली अनावराच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावरवाच्या. ओ माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या. ओ ओ वंदया नामाचा घेतला छंदया नामाचा छंद नामाचा घेतलाचे घेतलाचे, माझी मज झाली अनावराच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावराच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मज झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या, माझी मजा झाली अनावरवाच्या. जगद्गुरु तुकोबाराने तेव्हा उत्तर दिलं की बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण काय करू, माझी जीभ माझा ऐकतच नाही, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. ही जीभ आहे ना, ही जीभ ही माझा ऐकत नाही. तिला किती सांगितलं अगं नको घेऊ नाव, नको घेऊ, तरी सुद्धा ती काय करते, ती देवाचं नाव घेतेच. तेव्हा काय केलं, शास्त्री बुवा म्हटले ठीक आहे, तुझी जीभ तुझं ऐकत नाही ना, मग मी तिला ऐकायला लावतो. तेव्हा त्या शास्त्री बुवांनी तुकोबारायांची जीभ धरली. जीभ काय धरली, जीभ धरली. तरी सुद्धा तुकोबारायांच्या जीभेतून आवाज येत होता, विठ्ठल 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 असा आवाज येत होता महाराज. तरी सुद्धा तुकोबाराय काही बोलले नाही. नाहीतर आत्ताच्या काळात कसं आहे माहिती का, धक्क्याला धक्क्याला बुक्की, धक्क्याला बुक्की, धक्क्याला बुक्की. हा असा प्रकारे महाराज. संत हे शांत होते, काय संत हे शांत होते. पण आता तसं नाही, आता धक्का लावले म्हणले टोलाच ठेवून देतो तुले. अशी परिस्थिती आजकाल झालेली आहे. कोणी कोणाचं सहन करून घेत नाही. मला सांगायचं इतकं की जगद्गुरु तुकोबारायांची जीभ धरली, तरी सुद्धा तुकोबारायांची जीभ नामस्मरण करत होती. इतकंच नाही, आमच्या नामदेवरायांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. इतकंच नाही, आमच्या सावता माळींची अख्खा मळा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. इतकंच नाही तर हनुमंतरायांनी नामस्मरण केलं, छाती फाडली हनुमंतरायाची. तेव्हा हनुमंतरायाच्या हृदयामध्ये काय निघालं, काय निघालं,
हा, प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मणजी निघाले आणि आत्ताच्या तरुणाच्या जर छात्या फाडल्या तर एवढाले खंबे बाहेर पडतील दारूचे. एवढी बेकार परिस्थिती आलेली महाराज. आजकाल नामस्मरण म्हणजे अशी गोष्ट झालेली आहे, आपल्याला धर्म कळाला, आपल्याला देश कळाला, पण आपल्याला देव मात्र कळत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आजकालच्या तरुणाला सांगायला गेलं की बाबा काहीतरी देव धर्म करत जावा, तर त्याच्यापेक्षा त्याच्या आईवडिलांना जास्त राग येतोय. त्यामुळं सांगा कुणाला अशी परिस्थिती झालेली महाराज. असाच एक साधक होता आणि त्या साधकाच्या जीवनामध्ये काही सुख समाधान नव्हतं. मग असंच तो नेहमी वैतागलेला राहायचा. मग तो असंच एकदा जगद्गुरु तुकोबरायांकडे गेला आणि तुकोबरायांना विचारू लागला, का हो तुकोबराय, तुम्ही असं तुमच्या जीवनामध्ये काय करता की जेणेकरून तुम्हाला एवढं सुख, एवढा आनंद प्राप्त होतो? तर तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही काय करतो, नेहमी आनंदी राहण्यासाठी आम्ही काय करतो, तर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक पहिला शब्द वापरला बरं का, एक. काय वापरला? एक. म्हणजे एकाला पर्यायच नाही, एक. दुसरा शब्द वापरला गाऊ. एक गाऊ आम्ही भगवंताच्या नामस्मरणाचं आम्ही काय करतो, गायन करतो. मग आता इथं प्रश्न पडतो, खाऊ महाराज तुम्ही म्हणता भगवंताच्या नामस्मरणाचं गायन करायचं, पण आमच्यासारखं म्हणजे आमच्यासारखं बरं का, मी पण त्यातच मोडते. आम्हाला गाण्यातलं काय कळत नाही बरं का बाबा, गाण्यातलं काय कळत नाही, लय मोठं घ्या सांभाळून. खाण्यातलं माणसान काही सांगा, काही पण कळते. गाण्यातलं आम्हाला गाणं येत नाही महाराज, मग आम्ही काय करायचं? मग त्याच्यावर सुद्धा महाराज सांगतात, येईल तैसा बोल नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिदले सुस्वर नाही देवे नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. मग तुम्हाला गायन येत नाही ना, मग तुम्ही एक काम करायचं, तुम्ही रामकृष्ण हरी या नावाचा काय करायचा, जप करायचा. तुम्हाला गायना इतकंच पुण्य लागन बरं का. पण काही काय ना लय नाद असतो बाबा गायनाचा, काय लय नाद असतोय. काही काय ना गायन जमत नाही, पण माईक पुढं आलं की सोडूच वाटत नाही, अशी परिस्थिती असते. असं आपापली श्रद्धा आहे, काही हरकत नाही. पण महाराज सांगतात एक गाऊ आम्ही, आणि आम्ही सांगितलंय बरं का. मग आता इथं आम्ही म्हणजे तुम्ही म्हणसाल गायक वादक, आणि हे इतके आम्ही इतके नाही, तुम्ही सुद्धा नामस्मरण करायचं, तुम्ही सुद्धा हातानं टाळी वाजवायची. तुम्हाला सांगू का, आपल्या धर्ममंडपामध्ये इतक्या बसलेल्या लोकांपैकी बरं का, ज्याला हाता असतील बरं का त्यानंच टाळी वाजवायची, ज्याला देवानं हात दिले नाही त्यानं टाळी वाजवायची नाही. हां बरोबर बरं का. कसं आहे माहिती आहे का, आता कीर्तन 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 नेमकं कीर्तन म्हणजे नेमकं काय, आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं नुसतं, याला कीर्तन नाही म्हणत.
तुमच्याकडून सुद्धा नामस्मरण झालं पाहिजे, त्याला म्हणायचं कीर्तन. कीर्तन इथं फक्त ऐकायसाठी नसतं. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन कशाकरता सांगितले? ज्या कीर्तनामध्ये नामस्मरण करता तुम्ही त्याला म्हणायचं कीर्तन, त्याला म्हणायचं कीर्तन. आपण आता हल्ली असं झालंय की थोडंसं इकडं तिकडं बोललं की कीर्तन झालं, पण नाही. संत महात्मे कसे कीर्तन करायचे माहिती का? इथून पंढरपूरला जातं कुणी वारीला, आळंदी ते पंढरपूर वारी तर माहीत असेल ना, माहिती का? माहिती तेच फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर जात जावं कधी कधी, कारण की सुख शोधायचं असेल ना तुम्हाला, तुम्ही म्हणाल नेमकं सुख मिळतं कुठं? कितीही काम करा, काहीही करा, तुम्हाला कशात सुख सापडणार नाही. पण तुम्हाला जर कुठं सुख बघायचं असेल ना, या 12 महिन्याचं जर तुम्हाला कुठं सुख अनुभवायचं असेल ना, तर ते एका महिन्यात भेटतं. कुठं? आळंदी ते पंढरपूर पायीवारी जे करतं ते तितकं सुख, आयुष्यात तितकं सुख आहे. बाकी सगळे दुःखच दुःख आहे. हा संसारच दुःखरूपी आहे. हा संसार कसा आहे? दुःखरूपी संसार सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. नाही कोठे, नाही कोठे. महाराज सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये जिकडं जाल तिकडं दुःखच दुःख भरलेलं आहे. पण एकदा तरी पंढरीची वारी करून पहा. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. या इथं जन्माला आल्याच्या नंतर, या पृथ्वी तलावर जन्माला आल्याच्या नंतर माणसाने एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. ती एकदा जरी केली ना तर माणसाला मोक्ष मिळतो. काय मिळतो? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून माणसानं एकदा तरी जीवनात काय केले पाहिजेत? पंढरीची वारी केली पाहिजेत. मग असे जगद्गुरु तुकोबाराय एकदा पंढरपूरच्या वारीला निघाले. आणि पंढरपूरच्या वारीला जात असताना आता मधात कीर्तन असतात. जिथं विसावा भेटला तिथं काय असतं? कीर्तन असतात. आणि मग तुकोबारायांना लोक म्हणायला लागले, तुकोबाराय आज काय करा? तुम्ही कीर्तन करा म्हणे. काय? तुम्ही कीर्तन करा. आणि असं कीर्तन करा, लोक सांगत असतात बरं कीर्तन करायला म्हणे, महाराज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा की आमच्या गावचे लोक झोपू झोपू हसले पाहिजेत. असे लोक म्हणतात. पण नाही, ऐका, तुकोबारांना सुद्धा काही लोक म्हणाले, तुकोबारा असं कीर्तन करा की लोकांचा थकवा दूर झाला पाहिजे. थकतो महाराज माणूस. 20-20 किलोमीटर चालावं लागतं पंढरपूरच्या वारीत, 20-20 किलोमीटर. आणि माणसं थकलेले होते. आता कीर्तनाला बसले, भरपूर अशी मंडळी आलेली होती. तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. तुकोबारायांनी पंचपदी सुरू झाली. पहिले कीर्तनकाराकडंच सगळं राहायचं बरं का. पंचपदी कीर्तनकाराकडं, विना कीर्तनकाराकडं, सगळं काही कीर्तनकाराकडं. आणि तुकोबारायांना पंचपदी घेतली. रामकृष्ण हरी चालू केलं. रामकृष्ण हरी चालू केलं आणि चालूच राहिलं. तुकोबारायांचं रामकृष्ण हरी काही संपना. इतकं नामस्मरण चालू होतं, शेवटी काही लोक दमलेले होते. एक करून सगळेजण उठून गेले. पण एक बाबा बसले. तुम्ही म्हणाल ते बाबा कीर्तन ऐकायसाठी बसले का? नाही, ते कीर्तन ऐकण्यासाठी नव्हते बसले. तुकोबाराच्या पायाखालची घोंगडी त्या बाबाची होती. तुकोबाराने उडी मारली, ते बाबा घोंगडी आली. तुकोबाराने उडी मारायची, घोंगडी अलीकडे ओढून घ्यायचे. असं करता करता त्यांनी पण आपली घोंगडी घेतली आणि निघून गेले. मग राहिले कोण? एक राहिले तुकोबाराय आणि एक राहिले हनुमंतराय. हनुमंतरायाच्या मंदिरापुढं कीर्तन चालू. तुमच्या गावात हनुमंतरायच आहेत ना? हनुमंतराय. आमच्या गावात मारुतीराय.
म्हणून म्हटलं असं. हनुमंतराय मागं उड्या मारायचे, तुकोबराय समोर उड्या मारायचे. हनुमंतराय मागं उड्या मारायचे, तुकोबराय समोर उड्या मारायचे. असं करता करता अक्षरशः हनुमंतरायांना घाम फुटला आणि हनुमंतराय थकले आणि जागी झोपले. कधी गेलात ना दिंडीला गेलात तर माळशिरस म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये झोपलेला मारुती. कधी विचारा त्याला जाऊन, का रे बाबा का झोपलास? ते सांगन तुम्हाला, तुमच्या तुकोबरायमुळेच आम्ही झोपलो बा. असं शेवटी मारुतीराय झोपले, पण तुकोबरायांचं मात्र भजन चालू होतं. कशामध्ये चालू होतं? कीर्तनामध्ये चालू होतं. मला सांगायचं इतकं की संत फक्त नामस्मरण करत होते आणि आपल्याला इथं नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं होतं. आपले तोंड उघडत, आपलं तोंड तितकीच फुटके नासके, नाही म्हणत विठ्ठल विठ्ठल. अशा तोंडाचा काही फायदा नाही. काय अशा तोंडाचा काही फायदा नाही. माणसाच्या तोंडामध्ये असं सहज नामस्मरण आलं पाहिजे. अरे संतांनी आपल्यावर किती उपकार केलेत. देह कष्टविला देह कष्टविती परोपकारे. संतांनी आपल्याकरता देह कष्टविला, अख्खं आयुष्य आपल्याकरता घालवलं, पण आपल्याला नुसती टाळी वाजवायची म्हणलं की आपण असं करतो. ती म्हणते म्हणणं संगे मग गंगी म्हणते. असं नाही करायचं महाराज. शेजाऱ्यांना पाहावं म्हणून कधीच नामस्मरण करायचं नाही. शेजाऱ्यांना पाहावं म्हणून कधीच देवधर्म करायचा नाही. आपण देवधर्म याच्यासाठी करायचं की त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही. देवानं आपला धर्म देवानं आपल्याकडे बघितलं पाहिजे, देवानं आपल्याकडे बघितलं पाहिजे म्हणून आपण देवधर्म करायचा. नाही तर काही लोक काही एकमेकांचं बघून लई म्हणजे हिनं एक केलं की आपण दोन करायचं, तिनं दोन केलं की आपण चार करायचं, असं करतात महाराज. जास्त कोणती गोष्ट चांगली नसते बरं का. जास्त कोणतीच गोष्ट चांगली नसते. एका बाईला लई नाद होता, जास्त करून सांगायची. गावची पाटलीन होती, तिला लई नाद. मग तिच्या घरी होती 100 एकर जमीन. पाहुण्या रावण्यांना सांगायची आमच्या घरी 200 एकर जमीन आहे. तिला जास्त करून सांगायची लई सवय होती, म्हणजे आवडच होती एक प्रकारची. तिच्या घरी एक नोकर होता, त्याचं नाव होतं रामा. काय बोलता येतं ना? हां तसं त्याचं नाव होतं रामा. ती त्याला रामू म्हणायची. तिनं त्याला सांगितलेलं होतं, हे बघ रामू, आपल्या घरी कुठलेही पाहुणे आले तर तू काय करायचं माहिती का? मी तुला म्हणीन रामू पाणी आण, तर तू म्हणायचं मालकीनबाई जपानचं आणू, चीनचं आणू, भारताचं आणू का अमेरिकेचं आणू? तर मी तुला भारताचं सांगत जाईन. तर तू काय करायचं, घरातून पाणी घेऊन यायचं. मग असेच एकदा माहेरचे पाहुणे आले आणि माहेरचे पाहुणे आल्याच्या नंतर ही म्हटली, यांचे बोलणे वगैरे मीटिंग बसलेली होती, बोलणे चालू होते. मग हिनं आवाज दिला, म्हणे रामू. तो म्हटला काय मालकीनबाई? म्हणे जा पाहुण्यांना पाणी घेऊन ये. तो म्हटला मालकीनबाई जपानचं पाणी आणू, अमेरिकेचं पाणी आणू, भारताचं आणू का चीनचं आणू? मालकीनबाई म्हणल्या भारताचंच आण, यांना दुसरं पचायचं नाही, मला पाणी घेऊन. दुसऱ्यांदा रामू जा पोहे घेऊन ये नाश्ता करता. हा म्हटला मालकीनबाई भारताचं आणू, चीनचं आणू, अमेरिकेचं आणू का जपानचे आणू? म्हणे भारताचेच आण, म्हणे यांना दुसरे पचायचे नाहीत. पोहे आणले, पोहे नाश्ता वगैरे झाला आणि मालक बाहेर गेलेले होते. हे म्हटली रामू जा मालकांना बोलवून आण म्हणा पाहुणे आलेत. रामू म्हणाला मालकीनबाई भारताचे आणू, जपानचे आणू, अमेरिकेचे आणू का चीनचे आणू? पाहुणे म्हणले बाई इतके 4 कधी केले म्हणे. म्हणजे मला काय सांगायचं, जास्त कुठली गोष्ट चांगली नसते. जास्त कुठली गोष्ट जास्त करायची नाही. जास्त जर कुठली गोष्ट करायची असली तर ती फक्त एकच, परमार्थ हा जास्त करायचा. नामस्मरण हे जास्त करायचं. जितकं जास्त नामस्मरण कराल तितकं सुखी राहाल. विठ्ठल तुकोबराय साधकाला सांगत होते, बाबा आम्ही त्या एका विठोबाचं नामस्मरण केलं. कोणाचं? एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि एकाच केलं बरं का. माणसानं कुठलाही एकच करावं. काय कुठलाही एकच करावं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, कारण ते नाही विना जीवा सुख नव्हे. माणसानं एकच करावं. मला सांगा कसा करावा? एकनिष्ठ राहावं. कुणीही असो त्याच्यासोबत कसं राहावं? एकनिष्ठ. जसं की उदाहरणार्थी बायको ही नवऱ्याबरोबर कशी असते एकनिष्ठ असते. तसाच बायकोनं नवऱ्याला जीव लावला तर नवरा सुद्धा बायकोला
जीव लावतो एकनिष्ठ राहिल्यावर बरं का. तसंच आमचं आहे. आम्ही सुद्धा कसं आहे, जसं पतिव्रतेप्रमाणे आम्ही त्या पांडुरंगाला काय आहे, एकनिष्ठ आहे. आमच्या जीवनामध्ये तो एकच आहे, आमच्या जीवनामध्ये तो एकच आहे. आम्ही त्याचीच पूजा करतो, त्याचंच नाव घेतो आणि असं नाव घेतो. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं वर्ष हा एक वेळा का 2 वेळा बोलत चला, एकच वेळा घेता का? 2 वेळा घेतात ना वाटतं, एकदा वट पौर्णिमेला आणि एक मकर संक्रांतीला. तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, कारण मी पाठ केलेलं आहे. 2 वेळा नाव घेता का नाही? मला सांगा, तुम्ही वर्षातून 2 वेळा नाव घेता, तुमचा नवरा तुम्हाला आयुष्यभर सांभाळतो, बरोबर का नाही? फक्त 2 वेळा नाव घेतल्याचं ना नवरा आयुष्यभर सांभाळतो. आणि त्या भगवान परमात्म्याचं, त्या जगाच्या मालकाचं जर तुम्ही कायम नाव घेत असाल तर हा तुम्हाला आयुष्यभर तर सांभाळणारच, पण आयुष्य संपल्याच्या नंतर सुद्धा तो तुम्हाला सांभाळणार. माणसानं इथं आपल्याला जगायचं किती दिवस? सगळं 100 वर्ष, 100ही राहिले नाहीत आपल्याकडे. आता 70 वर्षात लोकांना गुचक्या लागून मरून जातात लोक, बरोबर का नाही? 70 वर्ष सुद्धा फार झालेत. हे 70 वर्ष आपल्याला इथं राहायचं, त्या 70 वर्षासाठी आपण किती कमाई करून ठेवतो, इथं राहण्याची आपण किती व्यवस्था करतो. पण आपल्याला इथं तरी 70 वर्ष राहायचंय, पण आपल्याला तिथं किती, मेल्याच्या नंतर तिथं किती कायमचंच राहायचं आपल्याला. तिथली काही व्यवस्था आहे का नाही? इथली केली, पण तिथली व्यवस्था, तिथली जर व्यवस्था करायची असेल तर काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं, विठ्ठल. पण का हो तुकोबा आहे, तुम्ही त्या एकाच विठ्ठलाचं नाव का सांगता? त्याच्यामध्ये असं काय? तर तुकोबा सांगतात की जे त्याच्यात आहे ते कुणातच नाही. तो कसा आहे? शांततेत असा विटेवर उभा आहे बघा. त्याच्या हात कसे? कमरावर आहे. त्याच्या हात भाविकांसाठी. तो भगवान परमात्मा, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा फक्त भाविकांसाठीच उभा आहे. तुम्ही बघा, त्याच्या हात कमरावर आहेत, त्याच्या हातात कुठल्याही प्रकारचं शस्त्रास्त्र नाही, म्हणजे काही चूक झाली फेकून मारल याची भीती नाही. कसा शांततेत उभा आहे, नाही का? म्हणून आम्ही त्या विठ्ठलाचं, तो इतका बरवा आहे, बरवा बरवा, तो काय आहे? बरा आहे, इतका बरा आहे की त्या पांडुरंग परमात्म्याचा आम्हाला इतका लळा लागलेला आहे की तो आम्हाला मित्र, आई, वडील सगळं काही तोच आहे. कृष्णामुची माता, कृष्णामुचा पिता, सगळं काही, आमचे जितके काही नाते असतील, सगळा सोयरा सगळं कोण आहे? तो आहे. म्हणून आम्ही त्या भगवान परमात्म्यालाच आमचं मानतो, त्या भगवान परमात्म्याचंच नामस्मरण करतो. त्यामुळं आम्हाला कुणाचीही गरज पडत अनेकांचे काम नाही आता. मग का हो तुकोबा आहे, आम्ही सुद्धा तुम्ही म्हणता ते करू, पण मग आमच्या वाडवडिलांनी आतापर्यंत जी चालत आलेली परंपरा आहे त्याचं काय करायचं? त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात देतात. मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा
सूक्ष्म दुसरा मोडोनी वाटा सूक्ष्म दुसरा मोडोनी वाटा सूक्ष्म दुसरा. करायची माहिती का, देव मिळवण्याकरता भगवंत प्राप्ती करता यज्ञ करायची. यज्ञ ती यज्ञ कशी राहायची माहिती का, ती यज्ञ 100 वर्ष चालायची. आता आपल्याला आयुष्य 100 वर्ष नाही, ते इतके दिवस यज्ञ चालायचे. आणि त्या यज्ञामध्ये टाकण्याची तुम्हाला फक्त एक सामुग्री सांगते, बाकीचं तुम्ही अंदाज लावा. ठीक आहे. ती सामुग्री म्हणजे तूप, गावरान गाईचं तूप. आणि ते किती टाकणं लागायचं माहिती का तुम्हाला? हत्तीची सोंड, हत्ती पाहिला का पोरीनो? हत्ती पाहिला केवढा असतो? एवढा. केवढा असतो? एवढा. केवढा असतो? फार मोठा असा हत्ती असतो. त्या हत्तीच्या सोंड एवढी धार त्या यज्ञामध्ये टाकायची. कशाची? तुपाची धार. मग आपल्याकडे इतकं तूप आहे का? आता तूप म्हणलं की चूप, बरोबर का नाही? तूप इतकं महाग झालेलं आहे की तुपामध्ये जर माशी पडली, काय तुपामध्ये जर माशी पडली तर आपण फेकतो. ती एवढ्या सहजासहजी फेकत नाही, ती माशी बाहेर काढतो, चपातीला पुसतो, नंतर आणि मग फेकतो. म्हणजे त्या माशीच्या पायाला सुद्धा तूप लागू देत नाही, तितकं सुद्धा तूप जाणवू देत नाही. इतकं हे महाग तूप, आणि ते आपण यज्ञात टाकणार आहे का? इतकं नाही टाकू शकत. बाकीच्या सामग्र्या किती लागत असतील मग, नाही का? त्यामुळं आपण यज्ञ करू शकत नाही. आणि दुसरी वाट दिली दुस्तर. ही दुस्तर वाट म्हणजे योगाची, यागाची वाट. योग आणि याग म्हणजे कोणते? जे योगाचे राजे आहेत, ज्ञानोबर आहेत. ज्ञानोबर आहे सांगतात, कै युगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तै दुःखाचाची वाटा भागाला. म्हणजे ज्यांनी योग यागाच्या मागे लागले, जे लोक योगाच्या यागाच्या मागे लागले, त्याच्या वाट्याला नुसतं दुःखच आलंय. कोण सांगतात? ज्ञानोबर आहे सांगतात. काय? ज्ञानोबर आहे सांगतात. योगी यांची माऊली सांगतात की योगाच्या वाट्याला जाऊ नका, कारण योगाच्या वाट्याला गेलेला देव तर भेटणार नाही, पण तुम्हाला दुःख मात्र मिळेल. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो तू मापाशी मागे पुढे, तो तू मापाशी मागे पुढे, तो तू आम्हापाशी मागे पुढे, ते तू आम्हापाशी मागे पुढे. हो योगियाचे ध्यानी ध्याताना तुडसी, योगियाचे ध्यानी धाताना तुडसी, तो तू मापाशी मागे पुढे, तो तू मापाशी मागे पुढे. ओ तो तू आम्हापाशी मागे पुढे, ओ तो तू आम्हापाशी मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे. महाराज सांगतात योगी यांच्या ध्यानी. लोक काही योग्यांनी इतके योग केले, याग केले, पण त्याला सुद्धा भेटला नाही. पण तो आम्हापाशी मागे पुढे, तो भगवंत त्यांना भेटला नाही, पण आमच्या मागे पुढे राहतो. का? तर आम्ही त्याचं नामस्मरण करतो म्हणून. आम्ही त्याचं नामस्मरण करतो म्हणून तो आमच्या जवळ राहतो. नाहीतर योगाच्या यागाच्या नादी लागायचं नाही. मग सगळ्यात सोपा उपाय कोणता आहे? तर तो आहे नामस्मरण. आणि सगळ्यांनी इथं बसलेल्या प्रत्येकाने ज्यानं देवाला हात दिले त्यांना हात वरती करा. दाखवा, तुमचे हात दाखवा. करा वरती, करा. केले का? हो द्या सकाळ. अरे घेऊ नका खाली. असं गोड असं भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. घ्या. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा माझा
काही 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 असं वा काही 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 जय हो एक काही एक वा क्या बात है वाह रे विने करे हा वा 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 हे काही 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 वाह हा 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 वा यांच्याकरता गोड अशा टाळ्या होऊन जाऊ दे असं किती गोड दिसतात महाराज काही अंदाज आहे का हे असे तुम्हाला पण वाटत असं ना तुमची लेकरं पण अशी तू उभं राव आपल्या लेकरांना सुद्धा असं काहीतरी नाव कमवाव तर काय करायचं माहिती आहे का नुसता विचार करून चालत नाही विचार करणारे भरपूर आहेत त्यांना संस्थेत टाका यांच्यासारखं म्हणजे आपले लेकरं सुद्धा उद्या इथं दिसतील किती छान दिसतात ना एका लाईनीत सगळे एका पोशाखामध्ये त्यांना नजर लागल असे मी सांगते एक काम करा कीर्तन झालं की एक एक जण उचलून न्यायचं नजर काढून परत आणून ठेवायचं बरं का गड असे दिसतात आणि इथं आमचे दादासुद्धा आहेत महाराज आपण म्हणतो तरुणपण हे कशासाठी असतं तरुणपण हे हा मान्य आहे तरुणपण पैसा कमवायसाठी असतं पण त्यामध्ये आणखीन एक तरुणपण हे महाराज सांगतात तरुणा भाग्यवंत नटे तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात ओ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात 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 तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात ओ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हरी कीर्तनात हरी कीर्तनात हरी कीर्तन तरुण हा कुठं शोभतो महाराज तर तरुण हा शोभतो कीर्तनामध्ये शोभतो तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जो तरुण कीर्तनामध्ये रंगला त्यालाच म्हणायचं तरुण नाही तर आजकालची तरुण आहे नुसती इंस्टाग्रामवर नाचू नाचूच चालली नाही का नाही काही कामाची नाही ती तरुण आहे आणि लेकरांनी सुद्धा यावं तर इथंच यावं बरं का लेकरांना संस्कार द्यायला शिका नाहीतर काही काही इतके बिलंदर असतात खरं सांगू एकदा अशीच कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं आणि पाकिट आलं माझ्याकडं बरं का दादा पाकिट आलं आणि पाकिट आल्याच्या नंतर एक मुलगा माझ्याकडं आला छोटासा आणि तो म्हणायला लागला ताई तुम्ही शिकलेला दिसता म्हटलं हो आहेच थोडीफार शिकलेली म्हणे मग तुम्हाला असली नोटातला नकली नोटातला फरक कळतो का म्हटलं हो कळतो की रोज नोटा बघते मी मला फरक कळतो म्हणे तसं नाही म्हणे तुमच्या पाकिटातली एक नोट द्या मी पाकिटातली नोट काढली 500ची नोट होती चांगली कडक म्हणे बघा ही नोट आहे काय आहे ही नोट आहे आता मी सांगतो तुम्हाला असली कशी असते तर त्यानं अशी नोट मुडपवली आणि असं 2-3 वेळा मारलं तिला काय केलं
2-3 वेळा मारलं आणि मला म्हणे हात पुढं करा. मी हात पुढं केला आणि असं केलं. म्हणे काही पडलं का तुमच्या हातावर? म्हटलं नाही, काहीच नाही पडलं. म्हणे मग नोट नकली. म्हटलं कस काय? म्हणे बघा असं 2-3 वेळा मारल्याच्या नंतर गांधीजीचा चष्मा फुटला असता आणि तुमच्या हातावर पडला असता म्हणे. नोट नकली म्हणे, खिशात घातली गेलं पळून. असे लेकरं असतात महाराज, लय विचित्र असतात. त्यामुळे लेकरांना संस्कार द्यायला शिका. पण खरं सांगू का, लेकरांना संस्कार द्यायच्या आधी पहिली तुम्ही ते कृत्य करा. अशीच एकदा कीर्तनात सांगायला गेले, लेकरांना संस्कार द्या, तरुण मुलांना सुधरा. बरं का दादा, प्रत्येक कीर्तनकार सांगत असतात, सांगणं कर्तव्य आहे बरं का प्रत्येकाचं. पण एकदा कीर्तन झाल्याच्या नंतर एक दादा आला आणि मला म्हटलं, ताई जे कीर्तनकार येतं ते म्हणते तरुणांना सुधरा, जे कीर्तनकार येतं ते म्हणतं लेकरांना सुधरा. जाता जाता आमच्या म्हाताऱ्याला पण सांगायचं म्हणे थोडंसं की तुम्ही पण सुधरा म्हणून. म्हणजे मला सांगायचं असं की लेकरांना सुधरवायच्या आधी कुठंतरी आपण ते अनुकरण केलं पाहिजे, तेव्हा आपले लेकरं सुधरतील. आपण जर आपल्या मुलाला म्हणत असेल की बाळ्या मोबाईल बघू नको, तर त्याआधी आपल्या हातातला मोबाईल खाली असला पाहिजेत. आपण जर त्याला टी व्ही पाहण्यापासून अडवत असेल तर आधी आपल्या हातातलं रिमोट खाली पाहिजेत. आमची आई पण मला सारखी सांगत असते, बाई मोबाईल बघायचं नाही, बाई टी व्ही बघायची नाही. दिवसभर माझ्या मागं तितकंच काम असतं. माझी आई माझ्या मागंच लागलेली असती. मोबाईल बघायचं नाही, टी व्ही बघायचं नाही, मोबाईल बघायचं नाही, टी व्ही बघायचं नाही. मोबाईल घेतलं की हातातून हिसकून घेणार आणि ती पाहत बसती. मग असंच एकदा काय झालं, दिवाळीचा टाईम झालेला, दिवाळीचा टाईम होता आणि दिवाळी संपली. आमच्या घरी ते लाडू वगैरे करतात ना, सगळ्यांच्या घरी करतात. लाडू केलेले होते मग आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्याच्या नंतर आमच्या घरी केलेलं होतं वरण ही एक अशी गोष्ट आहे महाराज, वारकऱ्याच्या 5वीला पुंजलेली नाही का. कुठं जा वारकरी म्हटल्याच्या नंतर वरण आलंच. वारकऱ्याची आणि वरणाची राशी एक आहे म्हणून ते वरण असतंच. कसंही खा, फिक्क खा, फोडणीचं खा, उडदाचं खा, मुगाचं खा, त्यात भाजी टाकून खा, पण का वरणच खा. असं ते वरण ज्याला नाही अजिबात धोरण आणि त्याने एक दिवस येणार आहे आमचं मरण, असं ते वरण पिछा सोडत नाही. त्या दिवशी सुद्धा घरी सुद्धा वरणच केलेलं होतं. मग जेवण चालू होते ना, आमच्या आईची मालिका लागलेली होती आवडीची. कोणती मालिका होती माहिती का? कॉन्स्टेबल मंजू सिरियल चालू होती आणि आमच्या आई सिरियल बघत होती. आणि बघता लय आवडती बरं का आमच्या आईला. आमच्या आईचा डोळासुद्धा असं पापणीसुद्धा लवत नाही. सिरियल बघत होती आणि आईच्या ताटातली चपाती संपली. म्हटलं आईला चपाती द्यावी, पण आमचे पप्पा म्हटले नाही तिला लाडू वाढ म्हणे, खाते का नाही बघू. मग आम्ही तिला लाडू वाढला. आमच्या आईनं डाळीत लाडू चुरून खाल्ला. टी व्ही बघण्याच्या नादात डाळीत लाडू चुरून खाल्ला. आणि जेवण झाल्याच्या नंतर म्हणते, बाई आमच्या नानूच्या हातात खरंच लई गोडवा आहे. आमची पप्पा म्हणे, राधे तिच्या हातात गोडवा नाही म्हणे, तो डाळीत लाडू चुरून खाल्ला. म्हणजे तसं नाही बरं का आमच्या घरी, उगं दुसऱ्याचं कशाला सांगायचं म्हणून आमचं सांगितलं. असं असते महाराज, आपल्या लेकराला संस्कार देताना त्याआधी आपण ती कृती केली पाहिजे, त्यानंतर आपले लेकरं ते अनुकरण करतील. असं जगद्गुरु तुकोबाराय, जसं आपण सर्वांनी आता भजन केलं तसं तुकोबाराय म्हणतात, ऐका ह्या सगळ्या वाटा ज्या आहेत त्या सगळ्या मोडून टाका आणि तुम्ही काय करा, मृदंग घ्या, पण तो लावून घ्या बरं का. हां, नाहीतर नाही लावलं तर मग ते समळंग ढमळंग कसा पण वाजत आहे. त्यामुळं काय करायचं, मृदंग घ्या आणि त्या मृदंगावर काय करा, गोड असं भजन करा अभंगाच्या 3य चरण. श्रुती टाळ गोचा लावणी मृदंगा, श्रुती टाळ गोचा. ओ सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने, मोडो सूक्ष्म मधुस्तर
की बाबा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, मृदंग लावा टाळ लावा आणि त्यातून जो गोड असा ब्रह्मरस बाहेर पडणार आहे तो तुम्ही आम्ही सर्वांनी सेवन करा. तो सेवन केल्याच्या नंतर, तो ब्रह्मरस सेवन केल्याच्या नंतर आपल्याला परमानंदाची काय होते, प्राप्ती होते. मला सांगायचं की आपण देवाचं नामस्मरण करतो, आपण देवाचं नामस्मरण करतो, आपण देवाचं पूजा भक्ती भरपूर असं करतो, पण आपल्याला त्यातून आनंद मात्र मिळत नाही. तुम्ही किती देव देव करा, तुम्ही काही करा, पण तुमचं मन, तुमचं चित्त जर समाधानी नसेल ना, तर त्या देवदेव करण्याचा काही उपयोग नाही. त्याचं जर आपण एक शांत चित्तानं देवाचं नामस्मरण करायचं. जास्त करायचं तर थोडंच करायचं, पण कसं करायचं शांततेनं करायचं. आणि ते नामस्मरण केल्याच्या नंतर, ते देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात, तुकोबराय त्याचा फायदा सांगतात. काय, कुठली गोष्ट माणूस बिना फायद्याची करत नाही. या जगामध्ये छोट्यात छोटी जरी गोष्ट करायची असेल तर माणूस त्या गोष्टीत काय बघतो, आपला फायदा बघतो. मग त्या साधकानं तुकोबरायला विचारलं, तुम्ही सांगता ते आम्ही सगळं करू हो, पण आम्हाला यातून फायदा काय मिळेल, तर ते सांगतात अभंगाच्या शेवट. तुका म्हणे आम्हा पातके पतिता, तुका म्हणे महा पातके पतिता, पतिता के पतिता, तुका म्हणे महा पातके पतिता, तुका म्हणे महा पातके पतिता. होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून यावाटा तुझ मधुसारा, मोडून यावाटा वाटा तुझ मधुसारा. होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडनिया वाटा सूक्ष्म दुतर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुतर. केला राजभार चाले ऐसा, केला केला राजभार रा
केला राजभार केला राजभार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा त्याच्यापासून आपल्याला एक फायदा आहे, एक नाही सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. कोणता फायदा आहे की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे. हे नामस्मरण केल्यानं काय होते? पाप्यातला पापी महापातकी. किती महापातकी मला सांगा. वाल्या कोळी सर्वांना माहिती आहे, कुणाला सांगायचं काम नाही. तो वाल्या कोळी किती पापी होता? त्याच्या पाप्याला गणना नव्हती, त्याचं पाप मोजलेलं नव्हतं. इतका पापी तो वाल्या कोळी, पण देवाच्या नामस्मरण काय झाला? उद्धरून गेला. मग मला सांगा तुम्ही आम्ही वाल्या कोळी इतकं पापी आहे का? हो नाही ना, नाही. आपण इतकं पापी नाही. मला सांगायचं की तो वाल्या कोळी जरा उद्धरून जात असेल तर तुम्ही आम्ही सामान्य लोक आहेत, आपण का उद्धरून जाऊ शकत नाही? आपण सुद्धा उद्धरून जाऊ शकतो. त्यामुळं सर्वांनी कमीत कमी 7 दिवस सप्ताह होईपर्यंत भरपूर असं भजनाचा आनंद घ्या आणि भजन करा. आणि चोपदार बाबा तुम्हाला नाचायला सांगितलं होतं पण तुम्ही कमी नाचले हो. तुम्ही इथलेच आहेत का? तुमची ती हां हो बापरे, तुमची ती तर नाही नाही तर तुमची घरची नाही का? उद्या आणता का? उद्या नाचता का? मग तसं नाही बाबा, आज नव्हती तर आज तुम्ही आनंद घ्यायला पाहिजेत होता. नाही तर कुठं कुठं कसं होते. एकदा कीर्तनाला गेलो आम्ही आणि कीर्तन चोपदार बाबाची चोपदारी माय असली की चोपदार बाबाला भलता धाक असतोय. नाचत नाही आपण इकडं म्हणून नाचा बाबा नाचा बाबा, ते नसतं असं करतात, नाचत नाही. असंच एकदा कीर्तनाला गेलो, पावसाळ्याचे दिवस होते. कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तिथले चोपदार बाबा इतके नाचले बाबा, लय नाचले. आणि नाचल्याच्या नंतर मग लोकांची इच्छा असते बा या ना आमच्या घरी ताई चहा प्यायला, या ना आमच्या घरी चहा प्यायला. मग गेलो एका घरी चहा प्यायला. आणि योगा असा आला की नेमकं चोपदार बाबाच्या घराला लागूनच चहा प्यायला गेलो. गेल्याच्या नंतर चोपदारीने माहीत दटवू लागली चोपदार बाबाला, म्हणे कावं आणि तुमचे तर गुडघे दुखतात ना? चोपदार बाबा म्हणे हो ना. म्हणे पण लयच नाचू लागले. म्हणे तू आली होती काय कीर्तनाला? म्हणे मग त्या स्पीकरच्या मागं बसलेली होती, तुम्हाला दिसले नाही म्हणे मी. म्हणे अगं तसं नाही म्हणे, गुडघे दुखतात ते खरं आहे, पण काय म्हणे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि लाईटावर किडे बसतात म्हणे, तेच धोत्रात गेले. आणि असं गोड असा मृदंग वाजला, गायक असे गोड गायन केलं ना, ती किडे वळवळ करायचे म्हणे आतून.
आणि ते किड्यानं वळवळ केलं की मग मला पण उड्या मारावं लागायच्या म्हणे. असं असते काय ना, धाका असते, तुम्ही नका देऊ, तुम्ही तर पॅन्ट घातली, काही विषयच नाही. मस्त नाचायचं बरं का. असंच उद्यापासून सर्वांनी भजन करायचं बरं का. भजन या कलियुगामध्ये जर भजन कराल तर आनंदानं भोजन कराल, ठीक आहे. त्यामुळं सर्वात जास्त भजन करायचं. असं झालेली सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी, विनेकऱ्याच्या चरणी, गोड असे विनेकर आहेत बरं का. विनेकऱ्यांच्या चरणी चोपदार बाबा आहे, आमची सर्व बंधू मंडळी, आमचे ससाने बाबा असतील, पलीकडचे देशमुख बाबा असतील, हां भागवत बाबा, बरं नाही ते नाव त्याच्यावरती होतं ना म्हणून. असं गोड असं गायनसुद्धा त्यांचं माझ्या वडिलांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी. आमचे गणेश दादा खूप गोड घात आहे ना दादा, खरंच गोड आहे. असं वाटतंय जसं काय किलो साखर बांधून आणली तुमच्या हातात, असा गोड हाते. अशीच एकदा कीर्तनात सांगायला गेले आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजोबा होते आणि ते आजोबा दादांकडे गेले आणि दादा म्हटले तुमचे हात दाखवा दादा. दादा म्हटले कशाला? म्हणे नाही दाखवा ना. दादाने हात दाखवले आणि त्या बाबांना दोन्ही हात साठून पाहिले. तर म्हणे बाबा पोरगी किती वेळ झाले? म्हणे 2 तास झाले. म्हणे खोटं बोलती, सारखं म्हणती काय गोड हाते, काय गोड हाते. तुमचा हात साठून पाहिले, तुमचा हात पिठाळ लागतोय म्हणे. पण नाही दादा, खरंच काय गोड हाते महाराज. ही कला अवगत करणं सोपं नाही बरं का. अख्खं आयुष्य झिजावं लागतंय. जे तरुणपण, जे बालपण आपण खेळण्यात घालवतो, मनोरंजनात घालवतो ना, ते तरुणपण, ते बालपण याच्यामध्ये अर्पण करावं लागते, त्यामध्ये पूर्णपणे जावं लागते, तेव्हा ही कला अवगत होती. आणि ही कला अवगत करणं कुणाच्याही बसचं काम नाही महाराज. बोटं फुटतात, बोटं फुटतात, बोटातून रक्त येतं, तेव्हा कुठंतरी भगवान परमात्मा प्रसन्न होतो. त्यामुळं गोड असा दादांचा हात, दादांच्याही चरणी सेवा अर्पण. माईक सिस्टीमवाले, तुमच्या माईक सिस्टीम एका माईक सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4, म्हणजे फुटू नाही, लय मोठ्या मशनी हो तुमच्याकडं बरं का. गोड अशी माईक सिस्टीम, त्यांच्यासुद्धा चरणावरती नतमस्तक. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती नतमस्तक. अभंगाचा भावार्थच असाच असेल असं मी सांगू शकत नाही, कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आजचं सगळं महान आहे पण आजचा कीर्तनकार लहान आहे. त्यामुळं काही तोंडातून चुकलं उकलं असन तर सर्वांची माफी असो. झालेली सेवा चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.